नमस्कार, मीना नहार. मीनाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी डाळ पकवान सिंधी रेसिपी आहे तर ती दाखवणार आहे. खूप सुंदर आहे. तर आज आपण पकवान बनवूया. हे पहा, त्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक बाउल भरून मी मैदा घेतलेला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये. ओवा आहे, ओवा हातावरती क्रश करून टाकणार आहोत. आणि बारीक रवा घेतलेला आहे. आपण पहा, हा छोटा चम्मच बारीक रवा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि तेलाचं मोहन टाकणार आहोत आपण. 1-2 चमचे टाकूया. हे पहा, आता एकदम मिक्स करून घेऊया आपण. हे पहा, मस्त पीठ झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गार पाणी आहे, हे पहा, टाईट आट्टा करणार आहोत. हे पहा, मस्त पीठ झालेलं आहे. पहा, सुंदर पीठ झालेलं आहे. एकदम तुम्ही सॉफ्ट पीठ मळून घ्या. एकदम पहा, भांड्याला सुद्धा कुठेही पीठ लागलेलं नाहीये. असं सुंदर पीठ मळून घ्या. आणि आता थोडासा तेलाचा हात लावा. हे पहा, किती सुंदर पीठ मळलंय. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 15-20 मिनिटं रेस्ट करूया. हे पहा, इकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपलं पीठ छान झालेलं आहे. पहा, मस्त एकदम सॉफ्ट पीठ झालेलं आहे. आपण मस्त त्याचे गोळे करूया. पहा, साधारण एवढ्या साईजचे गोळे करा आणि थोडासा तेलाचा हात घेणार आहोत आणि मस्त लाटून घेणार आहोत. पहा, सर्वसाधारण एवढे करायचे आहेत. आता फुगणे आपल्याला ह्याच्याला हे पाहायला सगळं असं आपण करून घ्यायचं, म्हणजे फुगवायची नाही आपल्याला. हे पहा, हे पहा, मस्त तेल आलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, मस्त दाबून दाबून आपल्याला त्याला छान क्रिस्पी करायचं आहे. हे पहा, मस्त दोन्ही साईडने मस्त कलर आलेला आहे. ह्याच्यामध्ये तेलामध्ये अजिबात लाल कलर काढायचा नाही, नंतर बाहेर आल्यानंतर एकदम काळपट होऊन जातो आणि टेस्ट पण चांगली लागत नाही. अशा बदामी कलरवरती काढायचा, थंड झाला की एकदम सुंदर होतो. पहा, आपण असे काढून घेऊया आणि आणखीन आपण करून घेऊया. हे पहा, खूप सुंदर पकवान आपले झालेले आहेत. मस्त झालेले आहेत. तुम्हाला पहा, एक तोडून दाखवते मी. हे पहा, खूप सुंदर